कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी संगमेश्वर येथे करण्यात आलेले तीव्र आंदोलन आता आंदोलकांना चांगलेच महाग पडले। विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। काल सकाळपासून सोनवी पूल परिसरात आंदोलकांनी पारेख पेट्रोल पंप ते एसटी स्टँड दरम्यान मोर्चा काढला होता। यावेळी शासनाचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक शवयात्रा काढत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आणि पोलीस यंत्रणेवर देखील मोठा ताण आला। विनापरवाना जमाव जमवणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत केल्याप्रकरणी अशोक जाधव, युयुत्सु आरते, सुरेंद्र पवार, रुपेश दुर्गे यांच्यासह 7 प्रमुख कार्यकर्त्यांवर आणि इतर अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस हवालदार किशोर जोशी यांनी या प्रकरणी रीतसर फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। कारण इथे कुठे बोर्ड नाही, धक्कादायक फलपणा इथे कुठे बोर्ड नाही, हे सरकारी नियमाचं आहे। मी तुम्हाला पुरावे देईन। निवेदन नाही तुम्ही याच्यावरती एफ आय आर करतो, याच्यावरती एफ आय आर करा ना। ऐकून घ्या, कायदा आता जो मला जो थोडाफारचा समजतो 35 वर्षामध्ये, कदाचित मी थोडा कमी असेल कायदा समजण्यामध्ये। कायद्याची जी प्रक्रिया असेल ती मी राबवतो। शासकीय अधिकाऱ्यांना कायद्यामध्ये प्रोटेक्शन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध डायरेक्ट कुठलाच गुन्हा दाखल होत नाही। डॉक्टरांच्या विरुद्ध सुद्धा कुठलाच गुन्हा दाखल होत नाही, माहिती सगळं त्याची चौकशी होते आणि वरिष्ठ युनिट कमांडरची परवानगी घेऊन जे काय असेल ते दाखल होतं। आणि इथं तुम्ही जर तुमचं निवेदन जर दिलं तर ते आम्हाला दिलं, त्यांच्याविरुद्ध काय तक्रार असेल तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून देऊ, त्यांची ती काय चौकशी करतील जी काय करायची। पण शासकीय अधिकाऱ्यांवरती डायरेक्ट गुन्हा दाखल करता येत नाही। तरीसुद्धा बाकी सगळ्यांनी जे आपला सहकार्य केलं मी आल्यानंतर त्याबद्दल पण मी आभार मानतो। आणि मॅडमला सुद्धा अचानक यावं लागलं। मॅडम, थोडंसं लोकांची अपेक्षा होती की आपल्यामुळे वातावरण हे चिघळलं PWDचं नाही, जे काय असेल ते आपली नियोजन पाहिजे। हा आपल्याशी संबंधित विषय होता, आपण प्लॅनिंग करायला पाहिजे होतं। जर पोलीस प्लॅनिंग करू शकतात तर आपल्या विभागानं पण प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं। आणि आपण जर वेळेत आले असतात, यांना पण इथं विनाकारण थांबावं लागलं नसतं, आम्हाला पण विनाकारण पोलिसांना थांबावं लागलं नसतं। तर भविष्यामध्ये मग असं जेव्हा हा विषय होईल कधी, तेव्हा यांना समर्पक उत्तर आपण द्यावी। त्याचप्रमाणे वेळेमध्ये संबंधित जबाबदार अधिकारी हजर राहतील याचं आपण नियोजन करावं असं मी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो।